काय प्रॉब्लेम होतो म्हटलं सर. आधी याचा बॅकअप एकदा घेऊन ठेवूया थांबा. बॅकअप इथून बॅकअप वगैरे घेता ना तुम्ही डेली संध्याकाळी नाही बॅकअप घ्यायचा आहे बघा. जेव्हा क्लोज करतो ना सर इथे एक्झिट बटनला क्लिक करायची. आपली कंपनी आली ना एंटर मध्ये इथे शेवटचा ऑप्शन आहे बॅकअप ऑफ फायनान्शियल इयर. याच्यावर फक्त 8 वेळा एंटर मारायचं. तर इथे एक बॅकअप होतो. ओके त्याच्यानंतर जेव्हा इथे पण एक्झिट करतो ना आपण इथे पण ही विंडो येते बघा. येस केल्यावर इथे पण बॅकअपचा ऑप्शन असतो बघा. हिला पण क्लिक करायची की इथे पण बॅकअप होऊन क्लोज होतो. आणि ही बॅकअप सर्व्हर ही एक्सेस त्याला ही वरून कधी क्लोज होणार नाही. एस्केप बटन दाबून एक्झिट करायची. ओके आता मी पुन्हा ओपन करतो सॉफ्टवेअर. नेहमी तसे ऍटलिस्ट दी एंडला संध्याकाळी रात्री बंद करताना तरी लॉग इन करत असं. ओके एक मिनिट तुमचं हे आता सॉफ्टवेअर आधी अपडेट करून घेऊया आपण. हे ओल्ड व्हर्जन आहे त्यामुळे तुम्हाला एरर पण दाखवत राहणार. एक सेकंड. ओके सॉफ्टवेअर अपडेट करण्यासाठी तुमचं गुगल पेज ओपन करा. गुगलला जा. इथे मार्क म्हणून टाईप करा. ओके मार्क मध्ये गेलात की इथे डाउनलोड नाव ऑप्शन येईल त्याला क्लिक करा. इथे पुन्हा एकदा डाउनलोड नाव येईल त्याला क्लिक करा. इथे ते 10 वेळा 00 टाकला तरी चालतो. ओके इथे बाकीचे डिटेल्स येईल. इथे टिक करा. आय हॅव रीडला सबमिट करा. ओके सबमिट केलं इथे तुमचं डाउनलोड ऑप्शनला इथे डाउनलोड फाईल तुमची डाउनलोड होईल बघा. दिसेल मार्क सेट अजून होते आपलं डाउनलोड. ओके हे बघा डाउनलोड सेटअप होईल. सेटअप डाउनलोड होईपर्यंत पुन्हा आपण डाउनलोड टॅबला जाऊया. बाकीचे पॅच हे आता सेटअप आपलं डाउनलोड होतोय. ओके त्याच्यानंतर इथे तुम्ही जीएसटी फाईल पॅच ह्याला पण डाउनलोड करायचं. इथे बघू शकता इथे दुसरा ऑप्शन येईल ऑटोमॅटिक. ओके इथे 2 झाले दुसरे आणि जीएसटी पॅच 3 झाल्या. ओके जर तुम्ही वॉलेट वगैरे यूज करायचं असेल तुम्हाला तर हा एक पॅच तुम्हाला डाउनलोड करावा लागेल ईडीईचा. फक्त क्लिक करायचंय ऑटोमॅटिक डाउनलोड. इथे तुम्ही परत डाउनलोड हिस्ट्री मध्ये आलात इथे बघा हे झालं फिनिश. हे पण झालं फिनिश. ओके सगळे झालेले आहेत. इथे कोणत्या एका फोल्डरला इथे क्लिक करा. ओके तर तुमचे डाउनलोड फोल्डर ओपन होईल डायरेक्ट. डाउनलोड फोल्डर ओपन झाला. हे बघा हे सगळ्या फाईल आहेत. शिफ्ट दाबून धरायचं आणि डाऊन एरो किंवा अप एरो सिलेक्ट करायचं पाहिजे तेवढ्या कंट्रोल दाबून धरून. ओके राईट क्लिक करून कॉपी करायचं आहे. हे कॉपी ऑप्शन इथे शॉर्टकट विंडोज 11 असेल तर किंवा मोर ऑप्शनला जाऊन तुम्ही इथून पण कॉपी म्हणू शकता. हे क्लोज करायचं आहे इथून. बाकी सगळं का ओपन असेल ते सॉफ्टवेअर अगोदर ओपन असेल तर तुमचं क्लोज करा कंपल्सरी. हा सॉफ्टवेअर ओपन असेल तर क्लोज करूनच नंतर अपडेट करायचं. अपडेट हा डेस्कटॉपवर आयकॉन असतो बघा. याला राईट क्लिक करायची आणि त्या आयकॉनवर ओपन फाईल लोकेशनला क्लिक करायचं. हे सॉफ्टवेअर ज्या फोल्डरमध्ये ओपन आहे ते ऑटोमॅटिक ओपन होणार. इथे ब्लँक स्पेसवर राईट क्लिक करायची आणि इथे पेस्ट म्हणायचं. हे शॉर्टकट आयकॉन आहे बघा. विंडोज 11 असेल तर तसा ऑप्शन आहे पेस्ट. ओके हे आपलं सगळं पेस्ट झालं. त्याच्यानंतर पुन्हा इथून डाउनलोडमध्ये यायचं. डाउनलोडमध्ये आपली फाईल पडलेली आहे बघा सेटअपची. डबल क्लिक करून या सेटअपला डबल क्लिक करायची. ते सेटअप ओपन होईल आपलं. ते फॅच फाईल वगैरे सगळे मार्कच्या फोल्डरमध्ये कॉपी पेस्ट करून टाकायचे बस. ते सेटअप रन होईल आपलं. ओके हे बाकी क्लोज करून टाकायचं. नेक्स्ट म्हणायचं. इथे ॲक्सेप्ट करायचं. ओके इथे डी ड्राईव्ह आपल्या सॉफ्टवेअरचा पाथ ऑटोमॅटिक घेईल सॉफ्टवेअर. नसेल तर ब्राउज बटनला क्लिक करायचं. आपलं लोकेशन आपण बघितलं इथे बघितलं तर एरो न्यायला दिसणार डी ड्राईव्ह ई वरती आपलं आहे लोकेशन. ओके हे आता आपण नेक्स्ट नेक्स्ट इन्स्टॉल करायचं बस. हे सॉफ्टवेअर ऑटोमॅटिक तुमचं अपडेट होऊन जाईल. नवीन जेवढे काही अपडेट आलेले आहे नवीन सेटअप मध्ये सॉफ्टवेअर अपडेट होईल मार्कचं.
ते ओके म्हणायचं की सॉफ्टवेअर क्लोज होईल. क्लोज झाल्यावर पुन्हा एकदा ओपन करायचं सॉफ्टवेअर. बस. एकदा एरर चेकिंग आणि रन करून घ्या. म्हणजे काय कोणतं बिल जर प्रॉपर सेव्ह झालं नसेल किंवा काय एखादा एरर असेल, डायरेक्ट सॉफ्टवेअर बराच क्लोज केलं असेल चुकून, तर त्याच्यामध्ये तो क्लिअर होऊन जाईल. सॉफ्टवेअर स्लो चालत असेल ते रिफ्रेश होऊन जाईल सॉफ्टवेअर. बस एस्केप करा, मार्क गेटवेला एंटर मारा. ओके. नेहमी आपले हे बॅकअप EXE असते रन झालेले असले पाहिजे. ओके, कारण ते अल्टरनेट बॅकअप घेत असते, त्यामुळे कोणता एरर पण येत नाही त्याच्यामध्ये. ओके. त्याच्यानंतर आपण जे युजर क्रिएट केले आहेत ते बघूया. युजर तर आहेत आपले सगळे केलेलेच, काही विषयच नाही. ओके. आता आपण प्रॉब्लेम कडे जाऊया. हॅलो. याप्रमाणे आपण हे अपडेट करून घ्यायचं आहे सॉफ्टवेअरचं. ओके, सिम्पल.